नमस्कार. राजेश होममेडमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण इथे कणकेचा शिरा बनवणार आहोत. म्हणजे गव्हाचं जे जाडं पीठ असतं त्याचा आपण शिरा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी आधी इथे तुपामध्ये जे आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे ते थोडे भाजून घेते. इथे मी 5-6 काजू घेतलेत, बदाम आणि अक्रोड घेतले. ते आपण थोडे त्याला भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेले, त्याला मी आता काढते एका डिशवर आणि त्याच्यातच आपल्याला कणिक टाकून भाजून घ्यायची. मंद गॅसवर छानशी भाजून घ्यायची अगदी. तुम्ही रव्याचा शिरा नेहमीच बनवत असाल, पण आपण इथे हा कणकेचा शिरा बनवते आणि तोही साखर न घालता आपण गूळ घालणार आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे जास्त हेल्दी आपण त्याला बनवणार आहोत. 1 वाटी कणकेला साधारण आपल्याला पाऊण वाटी जितकं तूप लागणार आहे. कणिक इथे भाजली जाते तोपर्यंत मी बाजूच्या गॅसवर आपण जितकं कणिक घेतली होती त्याच मापाने 3.5 वाटी आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत. साडेतीन वाटी मी बाजूच्या गॅसवर पाणी तापत ठेवायला ठेवते उकळत. अगदी कडकडीत चांगलं पाण्याला उकळी आणेपर्यंत हे करायचं आहे. चॅनलवर जर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशा पारंपरिक रेसिपी आणि अगदी महत्त्वाच्या बेनिफिशियल रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला येत जातील. बघा, कणकेचा चांगला रंग बदललेला आहे आणि अगदी 5 मिनिटातच हा आपला भाजून होतो. जसं आपल्याला रव्याचा शिरा बनवताना खूप वेळ अगदी आपल्याला रवा भाजावा लागतो, तसं नाही, हा पटकन भाजून होतो. आता ह्याच्यात मी गरम पाणी टाकणार आहे, जे आपण 3.5 वाट्या मापाने गरम पाणी केलं होतं. अगदी सांभाळून टाकायचं आहे, कारण हातावर येण्याची वाफ शक्यता असते. अगदी सांभाळून आपण गरम पाणी टाकायचं. त्यातच आपण हे ड्रायफ्रूट्स टाकायचे. आता हा पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे, तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि गॅस बंद करून आपल्याला गूळ एकजीव करायचा आहे. गॅस पुन्हा चालू करून आपल्याला गूळ अगदी आपला याच्यात एकरस झालेला आहे. ते छान कलर आलेला आहे बघा तुम्ही. आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचा वेलची पावडर टाकायची. अगदी पटकन होणारा शिरा आहे हा आणि नक्की करून बघा तुम्ही. आणि जो आपण नेहमी रव्याचा शिरा बनवतो त्याच्यापेक्षा अतिशय हा
चवीला उत्तम लागतो आणि गूळ असल्यामुळे फारच छान येते त्याची चव. नक्की करून बघा. आणि अशाच रेसिपीजसाठी राजेश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.